नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक भरती, वनसेवक भरती 2024 तर्फा वनरक्षक आणि वनसेवकची जे येत्या दिवसामध्ये भरती निघणार आहे। तर वनरक्षक मध्ये 1684 जागा रिक्त आहेत। त्याचबरोबर वनसेवकचं जे पद आहे तर यामध्ये जे आहे 12991 पदांची जे मंजुरी देण्यात आली आहे शासनाकडून। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा। आणि वनसेवकचं जे पद आहे तर हे गट संवर्गात येते आणि वनसेवक मध्ये जे शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। आणि वनरक्षक पदासाठी शिक्षण 12वी पास लागते। वनरक्षकचं जे पद आहे हे गट क मध्ये येते आणि वनसेवकचं जे पद आहे हे नवीन निर्माण करण्यात आलं तर हे ड संवर्गात येते, गट ड मध्ये। आणि वनसेवक मध्ये जो पगार आहे तर वनसेवक मध्ये 15,000 ते 47,000 पर्यंत तुम्हाला पगार भेटणार आहे आणि वनरक्षक मध्ये 21,700 ते 69,000 च्या दरम्यान पगार भेटणार आहे। ठीक आहे। आणि वनरक्षक भरती आणि वनसेवक भरतीमध्ये काय काय यामध्ये जे सिलेक्शन प्रोसेस काय काय असणार आहे, वनसेवक मध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे, आणि वनसेवक मध्ये सिलेक्शन होण्याचे, वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर पेपर असते आणि पेपर मध्ये जे पासिंग असते हे 120 पैकी फक्त 54 मध्ये जे कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC फक्त 54 वर आपण यामध्ये पास असतो आणि पेपर मध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते। ठीक आहे। तर जास्त सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहेत। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल सांगणार आहे। वनरक्षक भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणती वेंडा, किती टाइम असणार आहे, संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस तुम्हाला या भरतीबद्दल सांगणार आहे। आणि ही भरती कधीपर्यंत येणार आहे तर 14,000 14,500 प्लस हे टोटल जे 1684 जागा वनरक्षकच्या आणि वनसेवकच्या या ठिकाणी 12,991 जागा। तर टोटल जे 14,500 जागांसाठी ही भरती तुम्हाला येत्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती तुम्हाला याबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, शासनाने जे शासन निर्णय सुद्धा आलेला आहे वनसेवक भरतीचा। ठीक आहे। आणि वनसेवक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला दाखवून देतो ते अपडेट वनसेवक भरतीचा। तर बघू शकता भागात वन क्षेत्राचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभाग वनसेवक गट ड 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तार निर्माण करण्यात येत आहे। ठीक आहे। आणि ही जे विद्यार्थी मित्रांनो 12,991 जागांसाठी या भरतीसाठी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे। ठीक आहे। आणि येत्या दिवसामध्ये जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर यामध्ये जे काही अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहे वनसेवक मध्ये, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता। यामध्ये पहा, यामध्ये केवळ स्थानिक उमेदवार नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे। आणि दुसरं यामध्ये जे आहे तर ते तुम्ही बघू शकता, सदर पद हे गट ड मधील राहील व त्याची 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आणि सदर पदाचे पदनाम वनसेवक हे राहणार। आणि चौथी जी यामध्ये अट आहे की सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात आलेली आहे। आणि तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतले नसलेबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। ठीक आहे। तर ह्या जे वनसेवक मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अटी आणि शर्ती ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे। तर यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे तर पहा, अजूनही जे या भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आली नाही आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये जाहिरात येणार आहे। ज्या दिवशी जाहिरात येणार आहे त्या दिवशीच आपल्याला कळणार आहे की यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे। ठीक आहे। सध्याच्या कंडिशन मध्ये वनरक्षक मध्ये 1684 जागा रिक्त आणि वनसेवकच्या या ठिकाणी 12,991 पदे निर्माण करण्यात येत आहे। तर टोटल 14,500 जागांसाठी ही भरती येणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत येणार आहे, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो। तर पहा, वनसेवक आणि वनरक्षकची जी ही भरती आहे तुम्हाला डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हाला या भरतीची जी जाहिरात पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागून जा आणि आतापासून चांगले पुस्तक घेऊन घ्या। ज्यांनी सुद्धा आतापासून चांगले पुस्तक घेतले नसेल तर जवळपास डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत
महिन्यापर्यंत ही भरती निघण्याची जास्त चान्सेस आहे। ठीक आहे, तर आता विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तर वनरक्षक भरतीच्या 1684 जागा रिक्त आणि वनरक्षक भरतीमध्ये जे वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 32 वर्षापर्यंत, OBC कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येते। आणि वनरक्षक भरतीमध्ये जी फी असते, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते। ठीक आहे, आणि या भरतीमध्ये आपण वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो लेखी परीक्षा असते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। तर वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। मी तुम्हाला या ठिकाणी असं का सांगत आहे, तर पहा वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर जे पेपर असतो 160 मार्कात आणि प्रश्न जे परीक्षेला विचारले जाते 60च प्रश्न परीक्षेला विचारले जाते। मत्ता चाचणीचे 15, सामान्य ज्ञानचे 15, इंग्रजी ग्रामरचे 15, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 15 आणि एका प्रश्नाला 2 गुण असते। तर टोटल जे या ठिकाणी 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि एका प्रश्नाला 2 गुण असते। तर 120 मार्काचा हा पेपर असते आणि 120 पैकी जे पासिंग असते यामध्ये तर आपल्याला 54 जरी मार्क भेटले तर आपण पेपर पास असतो। कोणती कॅटेगरी असो, SC, ST, OBC, EWS, NT, VJ, ओपन, SBC, SCBC, कोणती कॅटेगरी असो, आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते। ठीक आहे, आता जे वनरक्षकची भरती झाली होती त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नव्हती आणि TCS कंपनीने तो पेपर घेतला होता। तर भरपूर मुलांचं महाराष्ट्रातील वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे। आणि हे लेखी परीक्षा झाल्यावर आपल्या यामध्ये असते ग्राउंड। तर यामध्ये उंची किती लागते, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची यामध्ये 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी यामध्ये उंची 150 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही जर या ठिकाणी ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी उंची 152.5 सेंटीमीटर लागते आणि महिला उमेदवारांसाठी उंची 145 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये एवढी हाईट लागते। ठीक आहे, आणि यामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंग जर तुम्ही या ठिकाणी 17 मिनिटांमध्ये मारली तर तुम्हाला 80 मार्क्स भेटते। ठीक आहे, टोटल 120 मार्काचा पेपर असते आणि 80 मार्काचा ग्राउंड असते, तर टोटल 200 पैकी मेरिट बनत असते। तर पहा तुम्ही जर 17 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 80 गुण भेटते पुरुष उमेदवारांना। त्याचबरोबर तुम्ही 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर तुम्हाला या ठिकाणी 70 गुण भेटते। त्याचबरोबर तुम्ही जर 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटते। त्याचबरोबर तुम्ही 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण भेटते। 20 मिनिटपेक्षा जास्त परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण भेटते। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी चार्ट। त्याचबरोबर महिला उमेदवारांचं जर आपण पाहिलं, महिला उमेदवारांसाठी यामध्ये 3 किलोमीटर रनिंग असते आणि 3 किलोमीटर रनिंगसाठी 12 मिनिटाचा टाइम असते। जे आपण महिला उमेदवार 12 मिनिटांमध्ये 3 किलोमीटर रनिंग मारणार आहे तर त्यांना 80 मार्क्स भेटते पैकीच्या पैकी। त्याचबरोबर 12 मिनिटपेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटते। त्याचबरोबर 13 मिनिटपेक्षा जास्त परंतु त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटते। त्याचबरोबर 14 मिनिटपेक्षा जास्त परंतु 15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण भेटते। त्याचबरोबर 15 मिनिटपेक्षा जास्त परंतु 16 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण भेटते। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी। तर अशा प्रकारे जे महिला उमेदवारांचा ग्राउंड यामध्ये असते। तर टोटल 80 मार्काचा हे ग्राउंड असते आणि 120 मार्काचा हा पेपर असतो। तर टोटल 200 पैकी जे मेरिट यामध्ये बनत असते। आणि हे सर्व झाल्यानंतर सुद्धा एक टेस्ट घेतला जात असते। तर पुरुष उमेदवारांसाठी 25 किलोमीटर पैदल चालावं लागते आणि 4 घंट्यामध्ये आपल्याला ते करायचं असते। ठीक आहे, 4 घंट्यामध्ये आपल्याला यायचं असते। आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते आणि 16 किलोमीटर महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते आणि 16 किलोमीटरसाठी जे या ठिकाणी आपल्याला 4 घंट्याचा टाइम भेटते। तर अशी जे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे वनरक्षक भरतीची, तर येत्या दिवसामध्ये डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत वनरक्षक आणि वनसेवकची भरती पाहायला भेटणार आहे। तर आतापासून तयारी चालू ठेवा आणि आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।